आज या दोन छोट्या छोट्या पिल्लांना जी वेळ आले ना ते कुठल्याच प्राण्यांच्या पिल्ल्यावर यावी नाही। ते काय त्रास सहन करीत ते आपण समजू तर नाही शकत, पण त्यांच्या डोळ्यात नक्कीच दिसत आहे मला। हे छोटे छोटे पिल्लू आज ज्या वेदनेमधून चालल्यात, जर तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून तुम्हाला त्यांची वेदना समजली असेल तर त्यांच्यासाठी एक चांगली अशी कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आता प्रत्येकाच्या घरी कुत्रा मांजर काय ना काय पाळीव प्राणी असतो। आपल्या पण इथं कुत्री होती, ती होती तर लय भारी, म्हणजे तिचा काय त्रास नव्हता काय नव्हता ना। आता तिला दोन छोटे छोटे पिल्लू पण झालतं, पण नक्की काय झालं काय समजलंच नाही। इथं येऊन बघला तर ती परलेली होती, नक्की तिने काय खाल्ला का कोणी काय मारला काय समजलंच नाही। वाईट एकच गोष्टीचा वाटा होता, कारण की तिला दोन छोटे छोटे पिल्लू पण होते। आता त्यांचा कसा काय होता, त्यांचा कोण बघल, काय होईल। ते बिचारे बारीक पण एवढं होतं का त्यांना दूध बीत प्याची काय माहित नव्हती, मग त्यांना भरवाचो आई पण सकाळी दुपारी रात्री त्यांना दूध द्यायची। याना बघला ना तर माझा मित्र माझी मजा घ्यायची, बोलायचं पप्पा आला, कारण की ते अंगावर पण असं याचं ना लाडात। आता या छोट्या पिल्ल्याने समजला जीव कोणला लावायचा ना कोणला नाही, पण या माणसानं कधी अक्कल याची काय माहित। ते दोघं आहेत पण जाम भारी, एकदम गुबगुबीत गोलू मोलू सारखा, आणि त्यांचं नाव पण ठेवलं एकाचा काल एकाचा भैरव। काल भैरव नाव कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। एक दिवस दुपारचे दोघा जण बाहेर खेळत होतं, तर मोठा कुत्रा आला ना भैरवच्या काहीतरी मानाला चावला, तर तो काय बोलतच नव्हता आणि नुसता ओरडत होता। मग काय झालंय बघायला आम्ही आलतो जरा दवाखान्यात त्याला येऊन, डॉक्टरला दाखवला। डॉक्टरने बघला चेक केला तर बोलतो 3 महिने यांच्यावर काही इलाज नाही, पण त्याला काही झालेला पण नाही, तो घाबरलाय म्हणून असं करतो, बाकी घाबरायचं काही टेन्शन नाही। तिथल्या जाताना ते सगळ्या कुत्र्या याला बघला, तर सगळी अंगावर भुकायला लागली। सुजलला बोललो स्कूटी थांबव नाही तर घेतील चावा। हे भैरव अंघोळ करू का आपण, अंघोळ घरी गेल्यावर चालेल ना? हा अंघोळ तर बघा काय नाही झालं तुला, काय नाही झालं, घाबरलाय तू फक्त, असा घाबराचा नाही भाई, घाबराचा नाही। चला मग आता आपण घरी आलो, यांना तर दूध देऊ। आता यांची काळजी आम्हालाच घ्यायला लागेल, आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या। तुमच्या आजूबाजूला प्राणी असेल त्यांची काळजी घ्या। भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, बाय बाय।